नाही कसंही नाही, वेळ नाही लागलाय मला सई. तुझ्या प्रेमाने छान केलंय मला. नाहीतर तूच सांग ना सई. सई मी आधीचा विक्रम असतो ना तर आधी तुझ्या समोर तुझ्या नवऱ्याला संपवलं असतं आणि मग तुला घेऊन इथे आलो असतो. देवांश कुठे? विक्रम, काय केलंस तू त्यांना? अगं तेच तर सांगतोय सई. देवांशला मी भेटलोच नाहीये. मला नाही माहित देवांश कुठे आहे. आणि त्याची आणि माझी भेटही नाही झाली आहे सई. तुला का कळत नाहीये ग? मी तुला खरंच सांगतोय की मी आता सुधारलोय. मी आधीसारखा विक्रम नाही राहिलोय आता. सई तुला माहिती आहे का, माझ्यात ना असा एक पेशन्स आला. आता मी प्रत्येक काम आहे ना विचारपूर्वक समजून करतो. मला माहिती आहे की हा विक्रम तुला नक्कीच आवडेल आणि तू माझं प्रेम अगदी मनापासून स्वीकारशील. अगदी मनापासून. त्याचा जीव गेला ना तरी सुद्धा मी असं काही करणार नाहीये. माझं फक्त देवांशवर प्रेम आहे. तुला काय वाटतं, तू मला इकडे दांबून ठेवशील तर मी घाबरेन? एक गोष्ट लक्षात ठेव, मला माझ्या खऱ्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. माझे देवांश मला नक्कीच शोधून काढतील. सई ग सई. सई किती भाबडी आहेस ग तू सई. अगं तुला शोधणं तर सोड, पण देवांश हळूहळू तुझं नाव पण विसरून जाईल. विचार का? अगं विचार ना, विचार. अगं मी खरंच सांगतो, विचार ना. बरं जाऊ दे, मीच सांगतो. कसं आहे ना सई, आपण त्याच व्यक्तींना शोधतो की जी हरवलेली असते.